संजू सॅमसननं मॅन ऑफ द मॅच जिंकून मोठं काम केलं. मोठं मन दाखवत त्याने जसप्रीत बुमराहसाठी एक जबरदस्त घोषणा केली. संजूची घोषणा ऐकून रोहित शर्मा देखील हैराण झाला, तर MS धोनीने त्याचं कौतुक केलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्या दिवशी सिताऱ्यांची गर्दी जमली होती. हिरो हिरोईन पासून मोठे खेळाडू आणि मोठे व्यापारी मैदानावर उपस्थित होते. पण सगळ्यांची मैफिल जिंकली ती दलित कुटुंबातून आलेल्या संजू सॅमसनने. त्याने फक्त रन करून नाही तर मॅन ऑफ द मॅच मिळवल्यानंतरही जसप्रीत बुमराहसाठी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मैदानावर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी सामना पाहण्यासाठी आले होते. सामन्यात दोन्ही टीमकडून षटकारांची बरसात झाली. पहिले भारताने जोरदार फलंदाजी केली, नंतर इंग्लंडनेही जबरदस्त पाठलाग केला. विचार करा, 253 रन करूनही भारत फक्त 7 रनाने सामना जिंकला आहे. या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 499 रन आणि 32 षटकार लागले. एका शतक आणि एक अर्धशतक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पण या हाय स्कोरिंग सामन्यातही जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 33 रन दिले. म्हणून 89 रनच्या शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच मिळालेल्यावर संजू सॅमसनने हा पुरस्कार माझ्यापेक्षा जास्त जसप्रीत बुमराह जास्त प्राप्त करतो. तो नसता तर कदाचित मी इथे उभा राहू शकलो नसतो. ही गोष्ट दाखवते की संजू सॅमसनचं मन किती मोठं आहे. सोशल मीडियावर या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली आहे आणि लोक म्हणू लागलेले आहे, बघा दलितांचं हृदय आणि जिगर कितीही मोठे असतात. दरम्यान या विजयामुळे टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचले आहे. आता 8 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध फायनल सामना होणार आहे. भारताने आणखी एक मोठा असा विक्रम या ठिकाणी रचलेला आहे. ICC टुर्नामेंटमध्ये भारत आता 15 वेळा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे ICC फायनलमध्ये सर्वाधिक वेळा पोहोचणारी टीम भारताची बनली आहे. पूर्वी ऑस्ट्रेलिया 14 वेळेस फायनल जिंकून पहिल्या क्रमांकावर होता. या विजयात संजू सॅमसनच्या 89 रनांचा शानदार खेळीचा मोठा वाटा आहे. जर त्याने सुरुवातीलाच अशी धमाकेदार फलंदाजी केली नसती तर कदाचित भारत इतका हा मोठा स्कोर करू शकला नसता. आता जर तुम्हाला वाटतं की फायनलमध्ये संजू सॅमसनने मॅन ऑफ द मॅच बनावं तर कमेंटमध्ये संजू लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.